विविध भारती पुणे ठळक बातम्या. पूर्व आफ्रिकेमधील नागरी युद्ध आणि भीषण दुष्काळामुळे विस्थापित झालेल्या लक्षावधी लोकांना अन्न पुरवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न कार्यक्रमानं $118 दशलक्ष निधी गोळा केला आहे. गेल्या 4 वर्षांमध्ये पूर्णतः मानवीय मदतीवर अवलंबून असलेल्या या लोकांची संख्या दुप्पट म्हणजे 2.5 कोटीहून अधिक झाली आहे. या लोकांना राहायला घरं नाहीत आणि जगायला उपजीविकेचं साधन नाही. निधीच्या कमतरतेमुळे कोणाला आणि किती अन्न द्यायचं असा बिकट निर्णय विश्व अन्न कार्यक्रमासमोर आहे. राष्ट्रीय महामार्गांवर अत्याधुनिक उपकरणांसह निगराणी ठेवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता राजमार्ग साथी नावाची वाहनं तैनात करणार आहे. आपत्तीच्या काळात कार्यक्षम पद्धतीनं मदत करण्यासाठी या टेहळणी वाहनांमध्ये बंदिस्त कॅबिनेट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डॅशबोर्ड कॅमेरे बसवलेले असतील. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी होणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुढचे 8 दिवस हा महोत्सव रंगणार आहे. यामध्ये आज बाल चित्रपट महोत्सव, शाश्वत नद्या विशेषांकाचं प्रकाशन, गाता रहे दृकश्राव्य कार्यक्रम, चांदणे स्मरणाचे एक काव्यानुभूती असे कार्यक्रम उद्घाटनपूर्व आणि पश्चात होणार आहेत. पुस्तकांची 600हून अधिक दालनं, कार्यशाळा यांची रेलचेल आहे. सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील औदुंबरसह राज्यातील दत्त मंदिरांमध्ये आज दत्त जयंतीनिमित्त काकड आरती आणि मंगल आरती, अभिषेक, महापूजा, नैवेद्य, महाआरती, महाप्रसाद तसंच दत्तगुरूंच्या जन्माचं कीर्तन, सायंकाळी जन्मकाळ, रात्री धूपारती, पालखी, मंत्र पुष्पांजली, करुणा त्रिपदी इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉर्डर गावस्कर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेत ब्रिस्बेन इथं 3ऱ्या सामन्याची सुरुवात पावसात भिजत आहे. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत बिनबाद 29 धावा केल्या आहेत. पुणे आणि परिसरात किमान तापमान घसरून 12 अंश राहणार असलं तरी दिवसाचं तापमान 30 अंश राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. आगामी दिवसांमध्ये या दोन्ही तापमानांमध्ये वाढ संभवते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58